ना नवऱ्याची कर्तव्य पूर्ण केली तुम्ही ना बापाची। या दोन्ही नात्यांची जी काही केली आहे ना ती फक्त फसवणूक केली आहे तुम्ही। आणि एवढं सगळं होऊनही तुम्ही माझ्या नावापुढे तुमचं नाव लावलं, कुठल्या हक्काने? बोला दयानंद कांडेकर, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे, बोला। दया काका, हा जे काही बोलतोय ते खरं आहे? पद्मिनी काकू म्हणजे पद्मिनी काकूला सगळं माहिती होतं? होय, मी तुझ्या काकूला सगळं सांगितलं होतं, आमच्या या नात्याविषयी सगळं। देवकी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असताना माझी आणि तिची भेट झाली होती, तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो। आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेचच आम्ही लग्न केलं आणि मी घरी येणारच होतो, सगळ्यांना सगळं सांगणारच होतो, पण अचानक दादा गेल्याची बातमी आली आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आमच्या या लग्नाबद्दल घरी सांगण्याची ही वेळ नाही। मी धावत इथे आलो आणि आल्यावर बघितलं तर दादा खरंच आपल्या सगळ्यांना सोडून गेला होता। सगळी कंपनी लॉस मध्ये गेली होती, वहिनी एकटी पडली होती, घरातलं करता म्हणून सगळी जबाबदारी माझ्या एकट्यावर आली। ऑफिस, प्रॉपर्टी सगळं बँकेने जमा केलं होतं, राहतं घर विकायची वेळ आली होती। एवढं सगळं मोठं कुटुंब घेऊन मी कुठे जाणार होतो मला काही कळत नव्हतं, आणि देवकीबद्दल सगळ्यांना सांगण्याची ती वेळ नव्हती। तेव्हाच पद्मिनीचं स्थळ आलं माझ्यासाठी।